फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बांगलादेशमध्ये 19,000 भारतीय त्यांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची संसदेत माहिती। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला। दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सिसोदिया 17 महिन्यांहून अधिक काळ आहे तुरुंगात। कृषी निर्यात क्लस्टरवर 18,000 कोटींची गुंतवणूक होणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती। गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश, सुवर्ण पदकाची आशा। 8 ऑगस्टच्या लढतीकडे देशाचं लक्ष। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात केलं दाखल, प्रकृती स्थिर। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, आता पुढील सुनावणी 3 आठवड्यांनंतर होणार। माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज पडणार नाही, राज ठाकरे यांचं वक्तव्य। मैत्री दिनानिमित्त व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं पांजरपोळ इथं गोशाळेची स्वच्छता मोहीम, ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 100 कार्यकर्त्यांनी मोहिमेत घेतला सहभाग।